हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 21 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. पहिला प्रश्न आहे, अलीकडेच राष्ट्रीय गैरनफा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 17 ऑगस्ट रोजी. स्पष्टीकरण पाहूया. बिगर सरकारी व धर्मादाय संस्था समाजातील गरजूंना मदत करून सकारात्मक बदल घडवून आणतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 17 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने कोणत्या वर्षापर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? उत्तर आहे 2047. स्पष्टीकरण पाहूया. भारताने आपल्या स्वच्छ व शाश्वत ऊर्जा उद्दिष्टांचा भाग म्हणून 2047 पर्यंत 10 गिगावॅट म्हणजेच GW अणुऊर्जा निर्मिती क्षमतेचे लक्ष्य निर्धारित केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2026 मध्ये पहिली वर्ल्ड ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जाईल? उत्तर आहे बुडापेस्ट, हंगेरी. स्पष्टीकरण पाहूया. 2026 मधील पहिली वर्ल्ड ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे आयोजित होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. SBI रिसर्चच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? उत्तर आहे 8.0% इतका. स्पष्टीकरण पाहूया. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च अहवालानुसार आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 8% राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या पूर्व भागातील हाय फेन्सच्या जंगलात भीषण आग लागलेली आहे? उत्तर आहे बेल्जियम. स्पष्टीकरण पाहूया. बेल्जियमच्या पूर्व भागातील हाय फेन्सच्या निसर्ग राखीव क्षेत्रातील जंगलात मोठी आग लागली होती. महत्त्वाचं GK पाहूया. जंगलात लागणाऱ्या नैसर्गिक आगीला दावानल म्हणतात, तर समुद्रात किंवा पाण्यात लागणाऱ्या आगीला वडवानल म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या नियोजित भारत दौरा रद्द केलेला आहे? उत्तर आहे बांगलादेश. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी त्यांच्या नियोजित भारत दौरा रद्द केलेला आहे. बांगलादेशाबद्दल माहिती पाहूया. राजधानी आहे ढाका, चलन आहे टाका. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान संप्रीती हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. बांगलादेशाने SAFF U20 चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 17 ऑगस्ट रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे इंडोनेशिया. स्पष्टीकरण पाहूया. 17 ऑगस्ट रोजी इंडोनेशियाने आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. इंडोनेशियाबद्दल अधिक माहिती पाहूया. राजधानी आहे जकार्ता, चलन आहे इंडोनेशियन रुपिया. राष्ट्राध्यक्ष आहे प्रबोवो सुबियांतो. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात गरुड शक्ती सराव पार पडतो. जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आणि जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह इंडोनेशिया आहे. पुढे पाहूया. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान झू रेंगजी यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले? उत्तर आहे चीन. स्पष्टीकरण पाहूया. चीनचे माजी पंतप्रधान झू रेंगजी यांचे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले आहे. चीनबद्दल अधिक माहिती पाहूया. चीनची राजधानी बीजिंग, चलन आहे रेनमिनबी म्हणजेच युआन. राष्ट्राध्यक्ष आहे शी जिनपिंग. चीन जगातील सर्वात मोठा पोलाद, कोळसा आणि तंबाखू उत्पादक देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणी सलग दुसऱ्यांदा स्पोर्ट्स वर्ल्ड कप चे विजेतेपद पटकावलेले आहे? उत्तर आहे मॅग्नस कार्लसन. स्पष्टीकरण पाहूया. नॉर्वेचा प्रसिद्ध बुद्धिबळ ग्रँडमास्टर
मॅग्नस कार्लसन यांनी सलग दुसऱ्यांदा ई स्पोर्ट्स वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले आहे? पुढचा प्रश्न पाहूया. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणते शहर भूषवत आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न पाहूया. ऑगस्ट 2026 मध्ये कोणत्या राज्याने बेटी बचाओ बेटी पढाओ योजना प्रभावीपणे राबविण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालविषयी माहिती पाहूया. राजधानी आहे कोलकाता. तांदूळ उत्पादनात पश्चिम बंगाल देशात आघाडीवर आहे. सुंदरबनचा मध, कालानुनिया तांदूळ, नोलेन गुड संदेश आणि कादियाल साड्यांना GI टॅग मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बहुचर्चित सुंगल बोगदा नुकताच सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठे खुला करण्यात आलेला आहे? उत्तर आहे जम्मू काश्मीर. स्पष्टीकरण पाहूया. जम्मू काश्मीरमधील सुंगल बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरबद्दल अधिक माहिती पाहूया. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. राष्ट्रीय उद्याने पाहूया. दाचिगाम राष्ट्रीय उद्यान, किश्तवाडा राष्ट्रीय उद्यान, डॉ. सलीम अली राष्ट्रीय उद्यान आहेत. तसेच प्रमुख खिंडी जोजिला, बनिहाल आणि बुर्जिल खिंड. काश्मीरच्या पश्मिना क्राफ्ट, राजौरी चिकरी वूड क्राफ्ट आणि मुश्कबुद्जी तांदूळ GI टॅग मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने डिजिटल ओळखीसाठी महा-ID उपक्रम सुरू केलेला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. स्पष्टीकरण पाहूया. नागरिकांच्या विविध सरकारी सेवांसाठी डिजिटल ओळखपत्र म्हणून महाराष्ट्र सरकारने महा-ID उपक्रम सुरू केलेला आहे. महाराष्ट्राविषयी महत्त्वाचे पाहूया. कांदा आणि द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. पालघर येथे देशातील पहिल्या ऑफशोर विमानतळाला मंजुरी मिळालेली आहे. तसेच प्रमुख अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प ताडोबा, मेळघाट, पेंच, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री आणि बोर. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याच्या कौशल्य विकास अभियानाने प्रशिक्षण केंद्राच्या देखरेखीसाठी कौशल्य संपर्क QR कोड व्यवस्था सुरू केलेली आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण पाहूया. उत्तर प्रदेश कौशल्य विकास अभियानाने प्रशिक्षण केंद्रांच्या प्रभावी देखरेखीसाठी कौशल्य संपर्क QR कोड प्रणाली सुरू केलेली आहे. उत्तर प्रदेशाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे पाहूया. राजधानी आहे लखनौ. गोमती नदीकाठी आहे. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. उत्तर प्रदेश दिन 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. राज्यप्राणी आहे बोरासिंगा. राज्यपक्षी सारस किंवा क्रोच. राज्यफूल पळस. राज्यवृक्ष अशोक. राज्यनृत्य कथक. महत्त्वाचे नृत्य चरकुला नृत्य ब्रज प्रदेश. धेडिया नृत्य अवध प्रदेश. सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला जिल्हा लखीमपूर खेरी. भारतात पहिल्या समर्पित मिलिटरी मेडिसिन विभागाची स्थापना लखनौमध्ये झाली. सारनाथ हे भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यान, कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्य आणि पिलीभीत व्याघ्र प्रकल्प येथे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. ओमान आणि कोणत्या देशाने डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉरचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे सौदी अरेबिया. स्पष्टीकरण पाहूया. ओमान आणि सौदी अरेबिया यांनी मिळून डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉरचे उद्घाटन केलेले आहे. सौदी अरेबियाविषयी माहिती जाणून घेऊया. राजधानी आहे रियाद. चलन आहे सौदी रियाल. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान अल सौद. सौदी अरेबिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश बनलेला आहे. सौदी अरेबियाने 50 वर्षे जुनी कफाला प्रणाली संपुष्टात आणली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच राजा सेन यांचे निधन झाले, ते कोण होते? तर राजा सेन हे दिग्दर्शक आणि निर्माते होते.
स्पष्टीकरण पाहूया. राजा सेन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशात संयुक्त राष्ट्र मिशन अंतर्गत 200हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना UN मेडलने सन्मानित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे दक्षिण सुदान. स्पष्टीकरण पाहूया. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेमध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल 200हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना प्रतिष्ठित UN पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.